डोंबिवलीमध्ये मांस विक्री बंदीचा निर्णय हा कायम असणार आहे। 15 ऑगस्टला चिकन मटण विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आलेत, तर विरोधकांसह नागरिकांनी देखील या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे। कुठलाही निर्णय नसताना पालिकेकडून आदेश जारी करण्यात आल्याचा आरोप त्यामुळे केला जातोय। तर मांस विक्रीच्या फतव्याची पालिकेला अधिघाई झाल्याचं बोललं जातंय। पालिकेकडून अधिसूचनेवरती थेट 2026 चा उल्लेख करण्यात आलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या फतव्याची ही अधिघाई म्हणावी लागते। महापालिकेची फतव्याची अधिघाई असं बोललं जाते। मनसेच्या राजू पाटील यांनी पालिकेवर असं म्हणत टीकाही केलेली आहे। मांस विक्रीच्या फतव्याची पालिकेला घाई झालीये का असा सवाल उपस्थित केला जातोय। मांस विक्री बंदीच्या आदेशाला मनसेनं कडाडून विरोध केलेला आहे। आयुक्त काय अभिनव पोल्ट्री फार्म उघडणार आहेत का असा संतप्त सवाल मनसेनं उपस्थित केलाय। आणि कमिशनर साहेब म्हणतात की 1988 सालापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ते कत्तलखाने बंद, बेसिकली हे कत्तलखाने, पूर्वी इथे कत्तलखाने होते आणि ते कत्तलखाने बंद करा असा त्यावेळेचा तो निर्णय होता। 15 ऑगस्टच्या दिवसापुरतं बेसिकली हा स्वातंत्र्य दिवस आहे। मोठ्या मुश्किलींनी हे स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्यवीरांमुळे मिळालेलं आहे आणि त्याचा आनंद प्रत्येकजण सेलिब्रेट करत असतो। आणि अशा स्वातंत्र्य दिनी लोकांना काय खावं आणि काय खाऊ नये हे तुम्ही सांगणारे कोण? लोकांना का पारतंत्र्यात टाकत आहात? आधीच श्रावण महिना सुरू आहे। मराठी बांधव, हिंदू लोक श्रावण पाळत असतात, त्यामुळे मच्छीमार बांधव असतील किंवा इतर खाटीक समाजाची लोक असतील यांच्या धंद्यावर विपरीत परिणाम होतो। काल अंगारकी होती आणि असं असताना आता नारळी पौर्णिमा झाल्यानंतर मच्छीमारीचा व्यवसाय सुरू झालेला आहे। असं असताना त्यांच्या धंद्यावरती गंडांतर का? ज्याला श्रावण, मी स्वतः श्रावण पाळतो, ज्याला पाळायचं तो पाळेल, ज्याला नाही पाळायचं, ज्याला खायचंय तो खाईल। उगाच या अभिनव कल्पना या आयुक्तांच्या किंवा दुसरं जे काही डिपार्टमेंट आहे त्यांच्या डोक्यात काय येतात?